नमस्कार. मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. पत्रकार निखिल वागळेंनी समजा ठरवलं की आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यास करायचा. तरीही त्यांचं जेवढं आयुष्य असेल त्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी 24 तास जरी संघाचा अभ्यास करायचं ठरवलं तरीही त्यांचा फार तर संघाविषयी 1/4 अभ्यास होईल. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, निखिल वागळेंना तर संघ अजिबात समजलेला नाही, पण जे बालवयापासून बाल स्वयंसेवक असल्यापासून संघात नियमित जातात, आज समजा त्यांचं वय 70 असेल आणि त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्हाला संघ समजला का, संपूर्ण संघाची कार्यव्याप्ती, कार्यशैली, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार सारं काही तुम्ही आत्मसात केलेलं आहे का, तर त्यांचं देखील नकारात्मक उत्तर असेल. संघ 100 वर्षांची परंपरा, तो एवढा सहजासहजी जिथे संघाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रचारकांना, संघ स्वयंसेवकांना समजत नाही, समजलेला नाही, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पत्रकार निखिल वागळेंना समजेल हे कदापिही शक्य नाही. त्यांना संघ अजिबात समजलेला नाही. फक्त संघावर टीका कशी करायची, संघाला कसं पाण्यात बघायचं, तेवढं त्यांना नेमकं ठाऊक असेल. आणखी एक महत्त्वाचं गुपित जे 100% वागळ्यांना माहीत नाही ते मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक फांद्या आहेत. वाटल्यास मी तुम्हाला काही नावं त्यातली वाचून दाखवतो. पण त्यांच्या 3 महत्त्वाच्या फांद्या काय काम करत आहेत हे भल्यांना ठाऊक नाही. त्यापैकी एक आहे राष्ट्रीय शीख संगत, दुसरी आहे मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि तिसरा आहे ईसाई राष्ट्रीय मंच. तुमच्या ते लक्षात आलं असेल, नावावरून तुम्हाला लगेच तुम्ही ते ताडलं असेल की संघाचं काम आता फार पलीकडे गेलं आहे. म्हणजे ज्या शिखांना हिंदूंविषयी उगाचच विनाकारण अनेकदा राग येतो, गैरसमज होतात किंवा आपण कधी काळी कट्टर हिंदू होतो याचा ज्या शिखांना विसर पडला आहे, त्या शिखांचं ब्रेन वॉशिंग करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याही पलीकडे विशेषतः मुस्लिम आणि ईसाई म्हणजे ख्रिश्चन्स या दोघांना देखील मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी संघाचं कार्य मोठ्या झपाट्यानं सुरू आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण जे संघाला शीख, ईसाई म्हणजे ख्रिश्चन्स आणि मुसलमान यांचं धर्मांतर घडवून आणायचं नाही, त्यांचा धर्मांतर घडवून आणण्याला विरोध नाही. म्हणजे मला नक्की ठाऊक आहे की विशेषतः सातपुडा असेल किंवा जो कुठला आपल्या देशातला आदिवासी भाग आहे, ज्या आदिवासी भागामध्ये विशेषतः ख्रिश्चन्स मिशनऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचं धर्मांतर घडवून आणलं होतं. आणि जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ते लक्षात आलं, अतिशय दुर्गम भागात, अतिशय दुर्मिळ भागात आणि त्याही पलीकडे जीव घेण्या परिसरात संघाचे प्रचारक जीवाची, आयुष्याची काळजी, चिंता, पर्वा न करता तिथे ठाण मांडून बसले आणि त्यांनी
ज्यांना स्वखुशीनं पुन्हा हिंदू व्हायचं आहे, त्यांचं केवळ त्यांनी धर्मांतर घडवून आणलं. जे कट्टर मुसलमान असतील, कट्टर ख्रिश्चन्स असतील, शीख असतील, ज्यांना त्यांच्याच धर्मात राहायचं आहे, त्यांचाच धर्म त्यांना प्रिय आहे, प्राणप्रिय आहे, त्यांचं कुठलंही धर्मांतर या इतर लोकांसारखं संघ करत नाही. म्हणजे ख्रिश्चन्स किंवा मुसलमान ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणतात, तो प्रकार संघाला मान्य नाही. फक्त जे हिंदू बाटले आहेत, जे हिंदू ख्रिश्चन्स किंवा मुस्लिम झाले आहेत, त्यांच्या त्या दारिद्र्यातून विशेषतः मुस्लिमांनी आणि ख्रिश्चन्स लोकांनी परदेशी आर्थिक पाठबळ घेऊन त्यांच्यात धर्मांतर घडवून आणलं आहे. केवळ त्यांचं मतं आणि मनपरिवर्तन करण्याचं संघ प्रचारक काम करतात. आणि हा असा संघ निखिल वागळेंना 100% समजणार नाही, समजलेला नाही. आणि हेच ते निखिल वागळे ज्यांना बायको 15 दिवस जर बाहेर गेली तर जे निखिल वागळे वेगवेगळ्या तरुणींच्या प्रेमात पडतात, त्यांना कधी ज्ञानदा आवडते आणि आवडलेली ज्ञानदाचा कंटाळा आला की जे निखिल वागळे दुसरीच्या गळ्यात हात घालतात आणि मग थेट ज्या वाहिनीमध्ये काम करतात त्याच वाहिनीत ज्ञानदाच्या हातचा मार खातात. त्या निखिल वागळेंना ब्रह्मचर्य, त्याग आणि स्त्रीशिवाय केवळ हिंदू राष्ट्र बनण्यासाठी चाललेली धडपड काय कळणार. आणि त्यातूनच निखिल वागळे मग वाटेल ते बरळतात. अलीकडे निखिल वागळे मोहन भागवतांविषयी म्हणाले, म्हणजे खरोखर किती निखिल हा वेडा माणूस आहे. उचलली जीभ लावली टाळूला. म्हणजे किती जी व्यक्ती त्याला समजलेली नाही किंवा समजून केवळ असूयेपोटी किंवा मनामध्ये काहीतरी विकृती, त्या भावनेतून या निखिल यांनी ज्या पद्धतीनं भागवतांवर टीका केली आहे, असं वाटतं या निखिलला 100 माराव्यात आणि 1 मोजावी. पण संघाला ते मान्य नाही. त्यांना मुळात हिंसाच मान्य नाही. या पद्धतीची आक्रमकता त्यांना माहीत नाही, मान्य नाही. अन्यथा निखिल वागळेंच्या त्या वक्तव्यावर संघ स्वयंसेवकांनी त्यांना चौकात धरून बदडून काढलं असतं. हेच ते निखिल वागळे त्या मोहन भागवतांविषयी म्हणतात की मोहन भागवत हे सामान्य दर्जाचे नेते आहेत. सरसंघचालक जर भागवत नसते तर फार तर हेड क्लार्क झाले असते. निखिल वागळे, तुम्हाला हे बोलताना शोभतं का? तुम्ही जर पत्रकार नसता किंवा तुम्ही जर आजही पत्रकारिता बाजूला ठेवली आणि पोट भरायचं ठरवलं तर तुम्हाला ते सोपं आहे. फार काही करायचं नाही. फक्त कुठल्या तरी कॅमेऱ्यासमोर जाऊन उभं राहायचं आहे. म्हणजे ते फोटोग्राफर, ते कॅमेरामन तुमचं कार्टून म्हणून फोटो काढतील, चित्र काढतील आणि बाजारात नेऊन विकतील. त्याला नक्कीच डिमांड असेल, कारण तुमचं बोलणं, वागणं आणि दिसणं इट्स लाईक अ कार्टून. त्यामुळे एखाद्या कार्टूनाला श्रेष्ठत्व, हिंदुत्व हे काय कळणार? संघामध्ये तुम्हाला माहितीच नसेल वागळे की संघामध्ये व्यक्तींचा उल्लेख नसतो. फक्त मी बघितलं किंवा मी जे नेहमी बघतो, ऐकतो, वाचतो, त्यातून माझ्या एक असं लक्षात आलं आहे की संघामध्ये फार तर ज्यांनी 100 वर्षापूर्वी संघाची स्थापना केली त्या डॉक्टर हेडगेवारांचा मात्र अनेकदा ते उल्लेख करतात. आपल्या बोलण्यातून, भाषणातून, बौद्धिकातून, संघस्थानावर. थोडक्यात जिथे तिथे संघ स्वयंसेवक जमतात
तिथे नक्कीच हेडगेवार आणि त्यानंतर म्हणजे हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि त्याचा पक्का पाया रचला तो अर्थातच गोळवलकर गुरुजींनी. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या त्या कडक धोरणावर आणि श्रेष्ठ हिंदुत्व विचारांवर संघ आजही 100 वर्ष जसाच्या तसा उभा आहे. त्या संघात तुमच्यासारखी फूट पडलेली नाही. ज्या समाजवादी विचारांचे तुम्ही आहात त्या समाजवादी डोकी फार तर 4-2 ठिकाणी दिसतात. एवढी तुमची दयनीय अवस्था आहे. कारण तुमच्या समाजवादी विचारांना चंचलता होती, स्थिरता नव्हती. वाटेल त्या ठिकाणी घसरण्याची तुमची पद्धत होती. एक पक्का जो पाया लागतो तो तुमच्या ठिकाणी नव्हता, तो तुम्हाला माहितीच नाही. आणि त्यातूनच तुमचे हे अपरिपक्व विचार त्या समाजवादाला संपवून मोकळे झाले. संघात फूट नाही. कुठलाही पक्ष घ्या, कुठलीही संघटना घ्या, आपल्या भारतातली कुठल्याही जातीची, धर्माची, कुठल्याही परमेश्वराच्या नावानं, जातींच्या नावानं, समजा आम्ही ब्राह्मण आहोत, आज जर ब्राह्मण एकत्र झाले तर तुमच्या ते लक्षात येईल की आपल्या या देशामध्ये, राज्यामध्ये कितीतरी ब्राह्मणांच्या वेगवेगळ्या संघटना आहे, तेच प्रत्येक जातीचं. पण संघ एकमेव असा की जिथे कधीही फूट पडलेली नाही. आणि वागळे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारानंतर कितीतरी सरसंघचालक झाले. तुम्हाला ती नावं ठाऊक आहेत, पण त्यांचा कधीतरी उल्लेख तुम्ही संघस्थानावर किंवा संघाच्या ज्या ठिकाणी सभा होतात, त्यांची बौद्धिक होतात, त्यांच्या भाषणातून प्रचारक, सरसंघचालक किंवा इतर महत्त्वाचे पदाधिकारी जेव्हा त्या संघाविषयी बोलतात, कुठेही गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारांव्यतिरिक्त कोणाचाही उल्लेख नसतो. पण गोळवलकर गुरुजींनी पाया रचला, हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि संघाला जगभर प्रत्येक कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं. आणि आपल्या या देशात हिंदू साम्राज्य निर्माण करण्याची जी झलक तुम्ही आज बघता आहे, त्या साऱ्याचे शिल्पकार न बोलता, कुठल्याही मोहाला बळी न पडता, कुठेही फ्रंटवर न येता, ज्यांनी हा पाया जो गोळवलकर गुरुजींनी रचला होता त्यावर कळस उभारला तो मोहन भागवतांनी. आणि तुम्ही मोहन भागवतांविषयी म्हणता आहात की मोहन भागवत हे फार तर हेड क्लार्क होण्याच्या लायकीचे होते. तुम्हाला काय कळणार? संघ, हिंदुत्व तुमच्या बसची ती गोष्ट नाही आहे. फार मोठी चूक तुम्ही केली आहात. ज्या माणसानं, ज्या व्यक्तीनं, ज्या सरसंघचालकानं जगभर संघाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा निर्माण करत जगातली सर्वात मोठी संघटना म्हणून नावारूपाला आणली आणि मोदी आणि शहा पद्धतीचे कट्टर हिंदुत्ववादी नेते निर्माण केले. या देशामध्ये संघानं ज्या भारतीय जनता पक्षाला जन्माला घालून सत्तेवर आणलं आणि त्या साऱ्यांच्या पाठीशी जी ताकद उभी होती, जे डोकं चाललं, ते भागवतांचं होतं. आणि त्या भागवतांना जेव्हा तुम्ही त्यांचा उल्लेख हेड क्लार्क, फार तर हेड क्लार्क होण्याच्या लायकीचे असं करता, तेव्हा तुमच्या तोंडात केवळ विष्ठा असते, ही माझी आता खात्री झालेली आहे. तुम्हाला हे वक्तव्य अजिबात शोभलेलं नाही. तुमच्या ते लक्षात आलं असेल किंवा नसेलही, कारण तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. की परवा
जेव्हा तो ध्वज उभारणी झाली तेव्हा भागवत मागे होते आणि देशाचे जगप्रसिद्ध पंतप्रधान मोदी पुढे होते. मोदींच्या जेव्हा ते लक्षात आलं, हा देशाचा पंतप्रधान 2 पावलं मागे सरकला आणि आपल्या हातानं त्यानं त्या भागवतांना पुढे केलं. ज्या भागवतांना मोदी, शहा किंवा या देशातले सारेच संघ, भारतीय जनता पक्षाचे बडे बडे तिक्कस ताकदवान नेते, आपल्या या राज्यातले फडणवीसांसारखे कितीतरी कोणीही असो, मोहन भागवत नाव निघाल्यानंतर ते सारे स्तब्ध होतात. संघ दक्ष पद्धतीनं पटकन खाडकन उभे राहतात. त्या भागवतांना मिस्टर वागळे, तुम्ही ज्या पद्धतीनं हेड क्लार्कची उपमा दिली, खरोखर तुमच्या इतका निलाजरा, निर्लज्ज आणि मूर्ख माणूस आणि अतिशय घृणास्पद असा पत्रकार मी आयुष्यात बघितला नाही. तूर्त एवढंच. नमस्कार मित्रा.